सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. देवाची स्तुती करतो, देवाच्या नावाला धन्यवाद देतो की परत एकदा परमेश्वराने ही वेळ आपल्या जीवनामध्ये दिलेली आहे. त्याबद्दल देवाची स्तुती असो की परमेश्वर देवाने त्याचा गौरव आमच्याद्वारे करून घ्यावा आणि सदैव परमेश्वराची स्तुती ही आम्ही करत राहावं, यासाठी परमेश्वर देव आम्हाला चालवतो आणि आम्हाला तो निवडून तो त्याचे गौरव करून देत असतो. आणि म्हणून देवाची स्तुती असो की आज परत एकदा या संध्याकाळच्या समयी परमेश्वर देव आमच्याद्वारे त्याचे गौरव करून घेत आहे. म्हणून या प्रियानो आज परत एकदा आपण देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. आजच्या मननाचा शास्त्र भाग आपण काढूया. मत्तेचे सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 13 आपण वाचन करू. मागील शुक्रवारच्या दिवशी आपण याच शास्त्र भागामधून आपण देवाच्या वचनाचं आपण मनन आणि चिंतन केलेलं आहे. त्या शास्त्र भागाला आपण पुढचे काही गोष्टी आहेत ते आपण पाहणार आहोत आणि म्हणून आज देखील तोच शास्त्र भाग मी आपल्या समोर वाचन करत आहे. मत्तेचे सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 13. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. देवा करो या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद दे. आपण 2 शब्दाची प्रार्थना करू. पवित्र पवित्र आमच्या सर्व समर्थ सर्वशक्तिमान जिवंत यहोवा पित्या, धन्यवाद देतो, स्तुती करीतो प्रभू. हे देवा, तो आम्हाला दिवसभर सांभाळलं आणि संध्याकाळची वेळ आमच्या जीवनातून दिली, त्याबद्दल आभार मानतो. परमेश्वरा, दिवसभरात आम्हाला ज्या ज्या गोष्टींची गरज पडली त्या सर्व काही परमेश्वरा तुझ्या पवित्र भांडारामधून पुरून तो आम्हाला आशीर्वादित केलं आणि परमेश्वर पित्या ही संध्याकाळची वेळ देऊन परमेश्वर पित्या आशीर्वादित केलं, त्याबद्दल देखील आभार मानतो. आणि म्हणून द्या आपण या समयी जे तुझे पवित्र सत्य वचन आम्ही वाचून घेतलेलं आहे, त्या पवित्र वचनामधून मी बोलत असताना प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला कर. माझ्या जिभेवरला तो स्पर्श कर आणि आजचे वचन माझ्यासाठी, मंडळीतील लोकांसाठी, सोबतच परमेश्वर पित्या जे ऑनलाईनच्या माध्यमातून आजचे वचन ऐकत आहे त्या सर्व प्रियजनांसाठी हे परमेश्वर पित्या आजचे वचन तू आशीर्वादित कर. आणि प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यास तो मला सहाय्य आणि मदत कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून आहे, आमेन. प्रियानो, आपण मागील शुक्रवारच्या दिवशी या शास्त्र भागामधून आपण काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की परमेश्वराचे वचन आम्हाला या ठिकाणी म्हणतं की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात म्हटलेलं आहे. मग आपण शुक्रवारच्या दिवशी पाहत असताना आपण 2 गोष्टी आपण पाहिल्या होत्या. पहिली गोष्ट होती की मीठ ही एक स्वस्त वस्तू आहे किंवा स्वस्त एक पदार्थ आहे असं आपण पाहिलं होतं आणि त्यामधून आपण काही गोष्टी बघितल्या होत्या. सोबत आपण दुसरी गोष्ट पाहिली होती ती म्हणजे मीठ जे आहे ते दररोज उपयोगात येणारी वस्तू आहे असं आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज देखील या देवाच्या वचनाकडे पाहत असताना किंवा या विषयाला आपण पुढे घेऊन चालत असताना आज आपण तिसरी गोष्ट आपण पाहू. आणि ती तिसरी गोष्ट आहे मिठाचा उपयोग हा करायचा आहे तर ते बाहेर काढावं लागेल. मिठाचा उपयोग करायचा आहे तर बाहेर काढावं लागेल. खरंच प्रियजनांनो, जर आम्हाला मीठ एवढंच नव्हे परंतु आपण कुठलीही वस्तू असो जर आपण कुठेतरी ठेवलेली आहे आणि त्याचा उपयोग जर आपल्याला करायचा आहे तर आम्हाला ते बाहेर काढावं लागेल. समजा आपण मीठ हे जसं एखाद्या किराणाच्या दुकानामध्ये ठेवलेलं आहे तर शोकेसमध्ये असू शकतं किंवा पोत्यामध्ये असू शकतं. त्या पोत्यामधून बाहेर काढावं लागेल, डब्यामधून बाहेर काढावं लागेल किंवा प्रियजनांनो एखादी पिशवी आहे, एखादी बरणी आहे, त्यावेळेस ते बाहेर काढावं लागेल. आणि ज्या वेळेस बाहेर काढू त्यावेळेसच प्रियजनांनो त्या मिठाचा उपयोग हा होणार आहे. आणि म्हणून प्रियजनांनो जोपर्यंत आपण
मिठाला बरणीमध्ये म्हणा, त्या बरणीमधून आपण बाहेर काढणार नाही तोपर्यंत प्रियजनांनो त्याचा उपयोग जो आहे तो होणार नाही. आणि म्हणून प्रियजनांनो मीठ जे आहे त्याला बाहेर काढावं लागतं आणि त्यावेळेस त्याचा उपयोग हा होत असतो. तसं प्रियजनांनो देवाचे वचन आपण वाचत आहोत, देवाचे वचन आपण पाहिलेलं आहे. तर आम्हा विश्वासणाऱ्यांना ज्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे आणि आपलं विश्वास ठेवून आपलं जीवन जगत आहे, त्या लोकांना या ठिकाणी देवाचे वचन म्हणतं की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहे. आणि मग प्रियानो एक मीठ म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना किंवा ख्रिस्तीपण हे घेऊन चालत असताना आम्हाला देखील प्रियजनांनो जर देवाच्या सेवेसाठी, देवाच्या गौरवासाठी जर प्रियजनांनो आम्हाला उपयोगी व्हायचं आहे, देवाच्या गौरवासाठी जर आम्हाला उपयोगी व्हायचं आहे, तर आम्हाला देखील बाहेर निघावं लागेल. एक उपयोगी पात्र बनायचं आहे तर आम्हाला देखील बाहेर निघावं लागेल. जोपर्यंत आपण बाहेर निघणार नाही तोपर्यंत प्रियजनांनो आम्ही खऱ्या रीतीने त्या परमेश्वराचं गौरव करणार नाही किंवा एक उपयोगी पात्र आम्ही बनू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही देखील एक जीवन जगत असताना तर आम्हाला बाहेर निघणं हे अतिशय गरजेचं आहे. मग प्रियजनांनो बाहेर तर आम्हाला निघायचं आहे, मग काय आम्हाला देखील एखाद्या पोत्यामधून, डबीमधून किंवा बोरणीमधून नाही प्रियजनांनो, या गोष्टीमधून नव्हे तर आम्हाला बाहेर निघायचं आहे तर प्रियजनांनो जुन्या चालीरीतीमधून. कारण पुष्कळ अशा गोष्टी असतात ज्या जुन्या चालीरीती धरून आम्ही जगतो. रूढी परंपरा आहे, रीतिरिवाज आहे, या ज्या गोष्टी आहेत यांच्यामधून आम्हाला बाहेर पडावं लागेल. आणि ज्या वेळेस प्रियजनांनो आम्ही या गोष्टीमधून बाहेर पडतो त्यावेळेसच ते खरं परमेश्वराचे उपयोगी पात्र म्हणून आपण ठरत असतो. आणि जसं गौरव परमेश्वराला व्हायला पाहिजे आमच्याद्वारे तसं प्रियजनांनो आम्ही ज्या वेळेस बाहेर पडतो ना त्यावेळेस प्रियजनांनो होत असतो. कोणत्या गोष्टीच्या? जुन्या चालीरीती आहे, रूढी परंपरा आहे, रीतिरिवाज आहे, या ज्या गोष्टी प्रियजनांनो आम्हाला परमेश्वराचं खरं उपयोगी पात्र बनू देत नाही. कारण आम्ही त्या गोष्टीमध्ये गुंतलेलो असतो. वारंवार एखादी चांगली गोष्ट आली तर आम्ही प्रियजनांनो त्या जुन्या चालीरीती आहे ते आम्ही आमच्या ध्यानात ठेवतो किंवा आमच्या विचारात ठेवतो आणि प्रियजनांनो त्याप्रमाणे आम्ही चालण्याचे प्रयत्न करतो. परंतु एक ख्रिस्ती म्हणून, एक खरं ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना आम्हाला त्या चालीरीतीमधून बाहेर पडणं अतिशय गरजेचं आहे. जसं या ठिकाणी म्हटलं की मिठाला जर उपयोग करायचा आहे तर त्याला बाहेर काढावं लागेल. तसं प्रियजनांनो आम्हाला ख्रिस्तासाठी उपयोगी व्हायचं आहे तर आम्हाला बाहेर पडावं लागेल. असं काही लोक असतात प्रियजनांनो जे चुकीचा सल्ला देतात, चुकीची सल्ला मसलत, आणि अशा लोकांमध्ये काही ख्रिस्तियन आपण वावरतो, उठतो बसतो. कारण शेवटी आपण मनुष्य या नात्याने त्या लोकांसंगती आपलं बसणं उठणं होत राहतं. परंतु ज्या वेळेस प्रियजनांनो त्या लोकांचे जीवन चरित्र पाहतो ते परमेश्वराला गौरव न देणारं असतं, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये असतात. आणि असे लोकांसंगती काही वेळेस आपलं बसणं उठणं होत असतं. त्यावेळेस प्रियजनांनो अशा लोकांची संगत जर आपल्या जीवनामध्ये आहे, जर आपण त्या लोकांच्या संगतीमध्ये राहून चालत आहोत तर प्रियजनांनो आम्हाला अशा लोकांपासून देखील किंवा असल्या लोकांमधून देखील आम्हाला बाहेर निघणं हे गरजेचं आहे. आम्हाला त्यामधून बाहेर निघणं गरजेचं आहे. कारण प्रियनो जे चुकीचे सल्ला मसलत देणारे लोक असतात ते नेहमी ख्रिस्तापासून आम्हाला मागे असतात. कारण त्यांचे सल्ला मसलत जे असतं ते चुकीचे असतं, परमेश्वराला गौरव न देणारं असतं आणि नेहमी आम्हाला ख्रिस्तापासून दूर ओढतात, ख्रिस्ती जीवनापासून मागे ओढतात. आणि म्हणून माझ्या प्रियानो एक परमेश्वर
परमेश्वराच्या वचनानुसार मीठ आम्हाला म्हटलेलं आहे, तर आम्हाला प्रियानो त्या लोकांपासून आम्हाला बाहेर पडावं लागेल, त्या लोकांपासून निघावं लागेल. आणि ज्या वेळेस आम्ही त्या लोकांपासून निघतो त्यावेळेस परमेश्वराचे खरा गौरव आमच्याद्वारे होत असतो. म्हणून पहा, उदाहरणासाठी मोशेचे जीवन पहा. मोशे हा मिस्र देशामध्ये आहे, परंतु परमेश्वर देवाला त्याचं गौरव करून घ्यायचं आहे. परमेश्वर देवाला त्याची योजना त्याच्याद्वारे पूर्ण करून घ्यायचं आहे. परमेश्वर देवाला त्याचं काम त्याच्याद्वारे करून घ्यायचं आहे. आणि म्हणून पहा, त्याला मिस्रामधून मोशे हा बाहेर निघालेला आहे. मिद्यानामध्ये जाऊन तो राहत आहे, म्हणजे तो बाहेर पडाला. आणि त्यानंतर आपण पाहतो की परमेश्वर देवाने त्याच्याद्वारे त्याचं गौरव करून घेतलेलं आहे. जी परमेश्वराची योजना आहे त्याच्याद्वारे पूर्ण करून घेतले, बाहेर पडावं लागलेलं आहे. अब्रामाला आशीर्वादित व्हायचं आहे, विश्वासणाऱ्याचा एक जनक म्हणून ओळखलं जायचं आहे, तर त्याला आपल्या आई वडिलांचे घर सोडावं लागलं. त्या ठिकाणाहून त्याला बाहेर पडावं लागलं. आणि त्यावेळेस तो एक आशीर्वादित व्यक्ती हा बनलेला आहे. याकोब हा आपल्या बापाच्या घरामधून बाहेर पडत आहे. पौल हा जुन्या गोष्टीमधून बाहेर पडत आहे. आणि हे जे सर्व उदाहरण मी आपल्या समोर देत आहे, तर हे सर्वच व्यक्ती आहेत त्यानो, तर ते आपल्या जीवनामध्ये ज्या ठिकाणी अडकलेले आहेत तेथून ते बाहेर निघालेले आहेत आणि परमेश्वराचे गौरव त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून संत पौल एका शास्त्र भागामध्ये असं म्हणतो, दुसरे कोरिन्थीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 17 मध्ये असं म्हटलेलं आहे. दुसरे कोरिन्थीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 17 मध्ये म्हटलेलं आहे की, म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन. या ठिकाणी या वचनाच्या सुरुवातीचा जो भाग आहे त्यामध्ये संत पौल ज्या वेळेस कोरिंथी येथील मंडळीला पत्र लिहितो तेव्हा तो म्हणतो की त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा म्हटलेलं आहे असे प्रभू म्हणतो. म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून तुम्ही निघा. आज हे वचन आमच्यासाठी आहे की एक आपण विश्वासणारे लोक म्हणून आपले जीवन जगत असताना, किंवा या ठिकाणी पृथ्वीचे मीठ असं म्हटलेलं आहे, तर आम्हाला त्यामधून निघणं हे गरजेचे आहे. ज्या जुन्या चालीरीती आहे, चुकीचे सल्ला मसला देणारे लोक आहे, प्रभू येशू ख्रिस्तापासून खेचणारे लोक, मागे खेचणारे लोक आहेत, त्यांच्यापासून आम्हाला निघणं हे गरजेचं आहे. आणि त्यावेळेस परमेश्वर देव आमच्याद्वारे त्याचे गौरव करून घेत असतो. आणि म्हणून आपण जी गोष्ट पाहिलेली आहे ती म्हणजे मीठ त्याचा उपयोग करायचा आहे तर बाहेर काढावं लागेल. तसं ख्रिस्ती जीवन जगतात परमेश्वराचे गौरव करायचं आहे तर जगाच्या चालीरीतीपासून, जगाच्या चुकीच्या लोकांपासून दूर किंवा बाहेर निघावं लागेल. दुसरी गोष्ट, मीठ स्वतःसाठी नसून दुसऱ्यांना स्वादिष्ट करणारे असते. दुसरा आपण गोष्ट पाहता मिठाविषयी, तर मीठ जे आहे स्वतःसाठी नव्हे तर त्यानं आम्हाला दुसऱ्यांसाठी प्रियजनांनो स्वादिष्ट अन्न स्वादिष्ट बनवणार आहे, भाजी स्वादिष्ट बनवणार आहे, रुचकर असं बनवणार आहे. म्हणजे दुसऱ्यांसाठी त्या ठिकाणी त्याचा उपयोग हा केला जात आहे. तसंच प्रियजनांनो, आम्ही एक ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून देवाचे गौरव करत असताना इतरांसाठी प्रियजनांनो आम्ही स्वादिष्ट असावं. इतरांसाठी प्रियजनांनो आम्ही उपयोगात आलं पाहिजे. इतरांसाठी प्रियजनांनो आम्ही चांगल्या गोष्टी करणारे असायला पाहिजे. आणि इतरांसाठी प्रियजनांनो आम्ही आशीर्वादाचं कारण हे आम्ही ठरलं पाहिजे. कारण मीठ जे आहे ते दुसऱ्यांसाठी उपयोगात येत आहे. तसं प्रियजनांनो एक ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आपण चालत असताना आम्ही इतरांसाठी प्रियजनांनो उपयोगाचं ठरलं पाहिजे. जसं प्रियजनांनो पहा, उदाहरणासाठी मी आपल्या समोर बोलत आहे. योसेफ हा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण पाहतो, ज्या ठिकाणी योसेफ हा जात आहे, राहत आहे, त्या ठिकाणी तो आशीर्वादाचे कारण ठरत आहे. जसं की प्रियजनांनो तो पोटिफराच्या घरामध्ये आहे तर त्या घरासाठी तो आशीर्वादाचे कारण ठरलेला आहे. बंदीगृहात आहे तर प्रियानो पहा
प्यालेदार आहे त्याच्यासाठी तो आशीर्वादाचे कारण ठरत आहे. असं आपण पाहतो तो दुसऱ्यांसाठी एक आशीर्वादाचं कारण तो ठरत आहे. आणि म्हणून म्हटलं की योसेफ ज्या ज्या ठिकाणी जात आहे त्या त्या ठिकाणी तो इतरांसाठी आशीर्वादाचं कारण ठरत आहे. दुसरं एक उदाहरण आहे एलिया विषयी पहा. एलिया हा देवाचा माणूस, एलिया हा देवाचा संदेष्टा. आणि ज्या वेळेस आम्ही या एलिया विषयी पाहतो तर ज्या ठिकाणी हा एलिया आहे त्या ठिकाणी पाऊस झालेला नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी दुष्काळामधून त्या लोकांना जावं लागत आहे. आणि दुष्काळामधून जात असताना काय अन्न त्या ठिकाणी नाही, अन्न पाणी नाही. परंतु आम्ही पाहतो परमेश्वराच्या आज्ञेनुसार एलिया हा सारफत नगरामध्ये जात आहे. आणि ज्यावेळेस सारफत नगरामध्ये परमेश्वर देवाने एलियाला पाठवलं तर त्या ठिकाणी एलियाच्या द्वारे एक विधवेचा कुटुंब आशीर्वादित झालेला आहे. कोणाच्या द्वारे? एलियाच्या द्वारे एका विधवेचे कुटुंब आहे ते आशीर्वादित झालेलं आहे. म्हणजे प्रिय पहा, मला हे सांगायचं आहे की एक मीठ म्हणून आपण राहत असताना आम्हाला इतरांसाठी आशीर्वादाचे कारण ठरायचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनानुसार आपलं जीवन जगतो, देवाच्या आज्ञेनुसार आपलं जीवन राखतो, त्यावेळेस वचनात आम्हाला म्हणतं अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये की जेथे जा तेथे तुम्ही आशीर्वादित व्हाल. तुमचे पाऊल जेथे लागेल तेथे आशीर्वादित, जेथे हात घालाल तेथे आशीर्वादित. असं आम्हाला अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये पाहावयास मिळत आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, जर आम्ही एक पृथ्वीचे मीठ म्हणून आहोत तर आम्हाला प्रियजनांनो इतरांसाठी आशीर्वादाचं कारण हे ठरायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला योसेफाचे उदाहरण दिलेलं आहे की योसेफ ज्या ठिकाणी आशीर्वादित आहे, एलिया ज्या ठिकाणी आहे परमेश्वराने पाठवलं त्या ठिकाणी आशीर्वादित आहे, इसाक ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी आशीर्वाद आहे, अनेक ठिकाणामध्ये इतर लोकांसाठी आशीर्वाद आहे. असं त्याला आपण पाहतो की मिठाविषयी पाहतो, इतरांसाठी तो पदार्थ उपयोगात येत आहे. पुढची गोष्ट आहे मीठ जो आहे एक विरघळणारा पदार्थ आहे. खरंच त्या म्हणजे ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकला की लगेच भाजी असो किंवा कोणती वस्तू आपण बनवा लगेच मिठा विरघळून जात असतो. तसं हे आपलं ख्रिस्ती जीवन असताना आम्ही इतर लोकांसंगत एकमेकांशी आणि मिळून मिसळून एकमेकांचं सहन करून एकमेकांच्या दुःखात सुखात उभं राहून एकमेकांची मदत करत एकमेकांशी मिळून मिसळून आम्हाला राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर काही लोकांचं प्रियानो अंतःकरण खूप कठीण असतं. जेव्हा पाहू त्या प्रियजनांना दगडासारखं त्यांचे अंतःकरण असतं. परंतु नाही प्रियानो, आम्हाला एक मीठ असं म्हटलेलं आहे तर आम्हाला एकमेकांशी मिळून मिसळून राहणं, एकमेकांची काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रियानो, आपण इतरांच्या तारणासाठी स्वतःला खर्च केलं पाहिजे. आपण इतरांच्या आशीर्वादासाठी स्वतःला खर्च केलं पाहिजे. आपण इतरांना प्रकाश देण्यासाठी स्वतःला खर्च केलं पाहिजे. उदाहरणासाठी जसं मेणबत्ती असते, आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण मेणबत्ती लावतो तर मेणबत्ती सगळीकडे प्रकाश देत असते. परंतु ज्या ठिकाणी लावलेला आहे मेणबत्तीच्या खाली त्या ठिकाणी अंधार असते. म्हणून प्रियानो, इतरांसाठी करायचं आहे. आणि ज्यावेळेस मेणबत्ती आपण पेटवतो, मेणबत्ती प्रकाश देण्यासाठी ती वितळत जात असते, प्रकाश देण्यासाठी वितळत ती जात असते. तसं प्रियजनांनो, आम्हाला इतरांसाठी करणं गरजेचं आहे. इतरांसाठी प्रियजनांनो आम्हाला आशीर्वादाचं कार्य करायचं आहे. आणि प्रियजनांनो, त्यावेळेस परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करतो. त्यावेळेस परमेश्वराला जो गौरव आमच्याकडून हवा आहे तो प्राप्त होत असतो. आणि इतर लोक देखील प्रियनो आमच्याद्वारे आशीर्वादित होतात. आणि म्हणून प्रियनो, या ठिकाणी आपण वचन वाचलेलं आहे, त्यामध्ये पाहिलं आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आणि म्हणून प्रियनो, मिठाचे आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर प्रियनो, आपण त्यानुसार चालू, त्यानुसार आपलं जीवन राखू, जेणेकरून प्रियनो परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करेल आणि आमच्याद्वारे अनेक लोक देखील आशीर्वादित होतील. म्हणून देवबाप करो आजच्या या सायंकाळच्या वेळेस हे जे पवित्र वचन आलं त्याद्वारे देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वाद देव. धन्यवाद.